मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीनं आज पहिल्याच बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि कुठल्याही प्रकारे जनतेची संमती न घेता त्या भागातल्या लोकांच्या हरकती किंवा संमती न घेता या एजंट आमदार यशवंत माने यांनी जी सरकार दरबारी विकासाच्या नावाखाली मोहोळ तालुक्याला वेठीस धरण्याचं किंवा मोहोळ तालुक्याचं विभाजन करण्याचा जो घाट घातला आहे त्या विरोधात आज बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पुढील हा निर्णय रद्द होईपर्यंत आंदोलन करण्याची दिशा काय असेल, कशी असेल, त्याचा आराखडा कसा असेल यासंबंधी आज बैठक झाली आणि मोहोळ तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी संपूर्ण तालुक्यातील बहुतांश प्रमुख लोक उपस्थित राहिले आणि त्यांनी या संघर्ष समितीला जे पाठबळ दिलं त्याबद्दल त्यांचाही मी आभार मानतो। आणि ही संघर्ष समिती हे कार्यालय रद्द होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, भले राजकारण काही असो। या संबंधी आम्ही प्रत्येक पक्षाचे लोक होते, ज्या त्या पक्षाच्या प्रमुखांना आम्ही भेटून निवेदन देणार आहे आणि मुख्यमंत्री साहेबांची भेट घेणार आहे आणि या कार्यालयाचा निर्णय रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, एवढंच मला या ठिकाणी सांगा। या बैठकीत महत्त्वपूर्ण काय निर्णय घेण्यात आलेला आहे का आमदारच्या बाबतीत, माझ्या आमदारच्या बाबतीत? या तालुक्यामध्ये आता ह्या मोहोळ तालुक्याला वाचवण्यासाठी सगळेजण आपले मतभेद विसरून एकत्र आले आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत हा निर्णय रद्द करण्यासाठी सगळेजण तन मन धनापासून लढणार आहेत, एवढंच या ठिकाणी ठरलेलं आहे। विधानसभा निवडणुका ह्या लोकशाहीमध्ये येतात जातात, पण हा तालुक्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे। त्यामुळे आम्ही सर्वजण ज्या वेळेस तालुक्यावर कुठलं संकट येईल त्यावेळेस आम्ही सर्वजण एक होतो, आम्ही मनाने एक आहे, आमच्यामध्ये मतभेद नाहीत। आणि मोहोळ तालुक्यामध्ये पक्ष दोनच आहेत, एक जुलमी राजवट अनगरकर आणि त्याला विरोध करणारे बाकी सर्व, हे दोनच पक्ष आहेत। त्यामुळे आम्ही सर्व एक आहे। आमचा प्रयत्न राहील, अन्यथा ज्यांनी निर्णय केला त्यांना या आमच्या आंदोलनाच्या एकीच्या माध्यमातून त्यांना त्याचे हिशोब चुकता केला जाईल त्यांचा आणि जनतेकडून हिशोब चुकता केला जाईल। 2 दिवसापूर्वीच मोहोळ तालुक्यात नव्याने अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्यात आलं अशा प्रकारचं शासनाचं नोटिफिकेशन निघालं। त्याच्या अगोदर पण चर्चा होती, जेव्हा प्रस्ताव कलेक्टर ऑफिसवरून वर गेला होता मार्च महिन्यात, त्यावेळी मी आपले महसूल मंत्री विखे पाटील साहेब यांना भेटलो मी 11-3 मार्च 2024ला आणि तेव्हा त्यांनी मला शब्द दिला होता की मी ह्याला स्थगिती देतो म्हणून। त्याच्यानंतर आम्ही फार लक्ष दिलं नाही आणि 2-3 महिन्यात काय प्रोसिजर झाली नाही। असं घाळ ठेवून बेसावट ठेवून हे भारतीय जनता पार्टीचे आमच्याच पक्षाचे महसूल मंत्री हे फार चुकीच्या पद्धतीनं वागलेले आहेत। भौगोलिकदृष्ट्या जर पाहायचं झालं तर पिनूरसाठी असेल, शेटपळसाठी असेल, आष्टीसाठी असेल, युवतीसाठी असेल, पोखरा सगळ्याच भागाला हे भौगोलिकदृष्ट्या अतिशय चुकीच्या पद्धतीनं अनगरित कार्यालय नेलं जातं आहे। तर आमची आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना, महसूल मंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना आमची कळकळीची विनंती आहे की हे मोहोळचं वैभव आणि जे आमची गैरसोय होणार आहे तर ती आपण दूर करावी आणि जे तहसील कार्यालय मोहोळला जी आमची गावं संलग्न आहेत ती गावं अशीच आपण ठेवावी। आता इथून भूमिका तुमची कशी असणार आहे? अतितीव्रतेचं आंदोलन करणार आणि हे जे नव्यानं मंजूर झालेलं कार्यालय ते रद्द करून शांत बसणार। यासाठी गावभेट दौरे करणार, यासाठी गावभेट दौरे पण करणार। आज मोहोळ तालुक्यामध्ये जे अप्पर तहसील कार्यालय मोहोळ तालुक्यातून विभक्त करून अनगर येथे घेऊन गेले, त्या निमित्ताने मोहोळ तालुक्यातील पूर्ण तालुक्यातील जनता ह्या मोहोळमध्ये जमा होऊन याच्या विरोधात उठाव तयार केलेला आहे आणि ह्या उठावाला कायदेशीर बाबीची गरज लागणार आहे। त्या कायदेशीर बाबीची संपूर्ण तरतूद जे काही हायकोर्टामध्ये अपील करायचं असेल किंवा ज्या गोष्टी लागणार असतील त्याची पूर्ण जबाबदारी मी घेतलेली आहे व त्याच्यावरती लवकरात लवकर स्टे घेऊ। आज त्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय काय घेण्यात आला? अनगरला नवीन तहसील कार्यालय स्थापन झाल्याच्या संदर्भामध्ये त्याचा विरोध करण्याच्याकरता संपूर्ण मोहोळ तालुक्यातल्या प्रत्येक गावातले प्रमुख माणसं आज या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये मोहोळ तालुका बचाव समिती किंवा संघर्ष समिती अशा नावानं एक एकत्रितरित्या सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे। या बैठकीला ज्येष्ठ नेते मनोहरभाऊ डोंगरे यांच्यासह अनेक वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख उपस्थित होते आणि सर्वांनी मिळून असा त्या ठिकाणी निर्धार केलेला आहे आणि तो निर्धार करत असताना मोहोळच्या नागनाथ सिद्धाची सर्व उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, सामान्य नागरिकांनी
आणि याच्याबरोबर उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांनी नागनाथाची शपथ घेतलेली आहे आणि ही शपथ अशी घेतलेली आहे की मोहोळचं हे जे तहसील कार्यालय आता नवीन अनगरला जे नवीन झालेलं आहे हा निर्णय रद्द होईपर्यंत आणि अनगरकरांची सत्ता उलथवेपर्यंत ही एकजूट जी आहे ती अशीच नागनाथाला साक्षी ठेवून ती कायम राहील अशी शपथ सर्व नेते मंडळींनी घेतलेली आहे। या बैठकीमध्ये सर्व गावच्या नागरिकांच्या आग्रहा खातर आणि मांडलेल्या मतानुसार गावामध्ये यशवंत माने विद्यमान आमदार, माजी आमदार राजन पाटील, त्याचबरोबर त्यांचे 2 मुलं बाळाराजे पाटील आणि अजिंक्य राणा पाटील यांना गावबंदी करण्यात आलेली आहे आणि आमदाराला तालुका बंदी करण्यात आलेली आहे। आमदारांनी या तालुक्यामध्ये पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला तर सर्वसामान्य नागरिक त्याला कडाडून विरोध करतील। यानंतर या आंदोलनाच्या संदर्भानं सर्वपक्षीय एक प्रमुख नेत्यांची एक समिती गठीत आता करण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये साधारण 15 ते 20 प्रमुख माणसं, प्रमुख पदाधिकारी त्यामध्ये असणार आहेत आणि हे सर्व पदाधिकारी मिळून पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत। त्याच्यामध्ये रास्ता रोको आंदोलन, धरणे आंदोलन, आमरण उपोषण, चक्री उपोषण, त्याचबरोबर गावबंदीसारखं आंदोलन आणि वेळ पडल्यास येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार करण्याचं आंदोलन, मतदानावर बहिष्कार करण्याचा निर्णय हा जो आहे तो त्या आम्ही समितीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण मिळून घेणार आहोत। पक्ष आणि पार्टी विसरून, जसं आता संजय अण्णांनी सांगितलं, या तालुक्यामध्ये 2च पक्ष आहेत, एक अनगरकरांचा जुलमी पक्ष आणि दुसरा तो आतापर्यंत जुलूम सहन करणारा या मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकांचा पक्ष। त्यामुळं जुलूम सहन करणारा सर्वसामान्य नागरिक ह्या गुलामीतून बाहेर पडण्यासाठी, ह्या जुलूमशाहीला आणि हुकुमशाहीला उलथवून टाकण्याच्या करता एकसंध झालेला आहे। पक्ष पार्टी भेद विसरून, व्यक्तिगत मतभेद विसरून, राजकारण विसरून, आपला नेता कोण आहे, आपला पक्ष कोण आहे, त्याचा विचार काय हे सगळं विसरून या मोहोळ तालुक्याच्या भविष्याकरता, मोहोळ तालुक्यातल्या पुढच्या पिढ्यांच्या भविष्याकरता, आमच्या मुलीबाळांच्या सुरक्षिततेकरता म्हणून हा एकजूट झालेला आहे आणि ही एकजूट जी आहे, हा एकसंध झालेला मोहोळ तालुका जो आहे ते अनगरकरांची ही जुलूमशाही उचकटून टाकल्याशिवाय राहणार नाही। हे तहसील कार्यालय जे अनगरला झालेलं आहे ते रद्द केल्याशिवाय राहणार नाही, गप्प बसणार। राजकीय मिली भगत असल्याचं देखील म्हटलं जाते। आता त्याच धर्तीवरती आता शपथविधी घेतलाय, त्या शपथ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत कितपत एकत्रित असणार आहे? नागनाथाचा कोप काय असतो, अनगर सिद्ध नागनाथ त्यांच्याकडे अनगर सिद्धच आहे ना, नाही त्यांच्याकडे काय म्हणतात त्याला, आणि शेटपळचा काय सिद्धेश्वर। मोहोळच्या नागेशाची, नागनाथाची, सिद्ध नागेशाची शपथ आता सगळ्यांनी घेतलेली आहे। सर्व देव सगळीकडे जे असतात ते शेवटी देवाचाच अंश असतो, त्याची शपथ सगळ्यांनी घेतलेली आहे। आपल्याला माहित आहे इथं माज आणि मस्ती केल्यानंतर कसा माज हा नागनाथ उतरवतो, ह्या मोहोळ तालुक्यानं भल्या भल्याची जिरवलेली आहे। त्यामुळं हे सगळं जे झालेलं आहे, ह्या निर्णयामुळं मोहोळ तालुक्यावर फार मोठा त्यांच्या स्वाभिमानावर अत्याचार झालेला आहे, तो आघात झालेला आहे, तो मोहोळ तालुका कधी सहन करणार नाही। याला जोडलेले तुम्ही जे म्हणालात की मिली भगत यापूर्वी होत असेल, झाली असेल, कोण मॅनेज होत असतील, पूर्वी झाले पण असतील, परंतु आता नागनाथाची शपथ घेऊन सगळ्या नेते मंडळीने निर्धार केलेला आहे आणि त्यामुळे जो कोण ह्याच्यामध्ये गद्दार निघेल त्याला मोहोळ तालुक्याची जनता धडा शिकवेल। कदाचित उद्याच्याला हे लोन उद्याच्या निवडणुकीपर्यंत जाईल। त्यामुळं जर तोपर्यंत निर्णय नाही झाला, संजय अण्णा, तोपर्यंत निर्णय नाही झाला तर आम्ही यांच्या विरोधातला आमदार निवडून आणू आणि त्याच्या माध्यमातून हे तहसील कार्यालय पुन्हा रद्द करू। लोकसभेचं अपयश पाहता राजन पाटील हे देखील राष्ट्रवादीतून म्हणजे शरद पवार गटाकडे इच्छुक असल्याचं देखील बोललं जातं। ते कुठं का जाईना, ते जिकडे जातील त्याच्या विरोधामध्ये मोहोळ तालुका दुसरा उमेदवार उभा करेल आणि त्याला निवडून आणल। सर्व पक्षी एकच उमेदवार असेल। त्याच्या संदर्भामध्ये सर्व पक्षीय जे आहे ते आताच या आंदोलनामध्ये कुठल्याही निवडणुकीचा संदर्भ नाही, तरी सुद्धा या ठिकाणी आमचा प्रयत्न असा राहील की फोडा आणि राज्य करा।